मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत उद्या पदाधिकाऱ्यांची शिवतीर्थ निवासस्थानी बैठक. शिवसेनेसोबतच्या युतीबाबत निर्णय होणार का याकडे सर्वांचं लक्ष. राष्ट्रवादी नेते झीशान सिद्दीकींची सुरक्षा कमी केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा. तसंच परसेप्शन समितीला 10 दिवसात आढावा घेण्याच्या सूचना. अंडरवर्ल्डमधनं धमक्या येत असल्याची झीशान सिद्दीकींची त्यानिमित्ताने सुरक्षा वाढवली होती. पुण्यातल्या पोर्शे कार अपघात प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं विशाल अग्रवाल यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला. अल्पवयीन तरुणाचे रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी डॉक्टर अजय तावरेंनाही दिलासा नाही. गेल्या 17 महिन्यांपासून विशाल अग्रवाल जेलमध्ये असल्याची माहिती. धाराशिवमधील तुळजापुरातील पंचायत समिती जवळील रस्त्याच्या कामावरून 2 गटात हाणामारी. भाजप आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये मारहाण झाल्याची माहिती. पोलिसांकडून अजून कुणावरही गुन्हा दाखल नाही. पुण्यातल्या भीमाशंकर मंदिरामध्ये सुरक्षा रक्षकाची भाविकांवर दादागिरी. भाविक कुटुंब बुलढाणा जिल्ह्यातलं सुरक्षा रक्षकाचा दादागिरी करतानाचा व्हिडिओ व्हायरल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या 14 ते 16 जानेवारी दरम्यान होणाऱ्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्याची तयारी. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निर्णय. माधुरी हत्तीणीला कोल्हापुरातील नांदणी मठामध्ये आणण्याचा मार्ग मोकळा. मठाच्या जागेमध्ये पुनर्वसन केंद्र उभारण्यास परवानगी. मुंबईमध्ये पार पडलेल्या सुनावणीमध्ये माधुरीच्या आरोग्याबाबत सकारात्मक माहिती. पंढरपूर तालुक्यातील कासेगावातील यल्लम्मा देवीच्या यात्रेला आजपासून सुरुवात. देशभरातून हजारो तृतीयपंथी आणि जोगतिणी यात्रेसाठी दाखल. सारंगखेड्याच्या अश्व बाजारामध्ये 606 घोड्यांच्या विक्रीतनं 30,30,50,000ची उलाढाल. तर यंदा 5 कोटीपेक्षा अधिकची उलाढाल होणार असल्याचा अंदाज व्यक्त. वर्ध्याच्या सेलू इथे भरधाव कारची 4 जणांना धडक. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. या घटनेमध्ये 3 शाळकरी मुली तसंच एक व्यक्ती जखमी झाल्याची माहिती. सेलू पोलिसांकडून घटनेची नोंद. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 3 महिन्यामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 4 जणांचा मृत्यू झालाय. तर 3 महिन्यामध्ये तब्बल 34 बिबटे जेरबंद झालेत. बिबट्यांचा सांभाळ करण्यासाठी वनविभागासमोर अडचणी येत आहेत. ब्राझीलमध्ये वादळी वाऱ्याचा कहर. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची प्रतिकृती कोसळली. घटनेच्या वेळी रस्त्यावरची वाहतूक कमी असल्यामुळे कोणतीही जीवितहानी नाही झाली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.